शिवसेनेच्या जागांवरती भाजपचा डोळा असल्याची चर्चा आहे। शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार का असा प्रश्न पुढे आलेला आहे। 9 जागा भाजप आणि मित्रपक्ष घेण्याची ही चर्चा आहे। महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेला मोठं मन करावं लागेल अशी स्थिती आहे। शिवसेनेचा जागा वाटपाचा अवघ्या 13 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेनेला 13 जागा दिल्यास तब्बल 9 जागांवरती पाणी सोडावं लागेल। शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा। शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार। 9 जागा भाजप आणि मित्रपक्ष घेणार। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला नमती भूमिका घ्यावी लागणार अशी चिन्ह आता दिसू लागली आहे। शिवसेनेनं 2019च्या निवडणुकीत 22 जागा लढवल्या होत्या, पण यावेळी शिवसेनेला अनेक जागांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे। महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 13 जागा पुन्हा देणार असल्याचं सांगण्यात आलंय। या 13 जागांमध्येही 1-2 जागांवर शिवसेनेला पाणी सोडावं लागणार आहे। उत्तर पश्चिम मुंबई, यवतमाळ आणि नाशिक या 3 ठिकाणाचे खासदार सध्या शिवसेनेसोबत आहेत। मात्र या 3 लोकसभेच्या जागा शिवसेनेसाठी सुटतील का याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे। शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघही शिवसेनेकडे राहतील की नाही याची शाश्वती राहिलेली नाहीये। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे राहणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे। तरीही शिवसेना नेते उसना अवसान आणून दावा कायम असल्याचं सांगतात। ही जागा महायुती म्हणून शिवसेना लढवणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं ही जागा महायुतीची निवडून येणार आहे। नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक हक्काचं मतदान दिल्लीत आपलं असलं पाहिजे अशा पद्धतीनं इथला खासदार निवडून येणार। सोडाव्या लागणाऱ्या जागांवरून ठाकरे गटानं शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला। संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत। शिवसेना, खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे, वेगळी टोळी, त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर त्याच्याशी आमचा काय असेल। महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेलाच मन मोठं करावं लागणार असं स्पष्ट चित्र दिसू लागलंय। मनाचा मोठेपणा ठेवून शिवसेनेला जवळपास 9 जागांवर पाणी सोडावं लागणार हे आता स्पष्ट झालंय। संभाजीनगरहून सचिन बडेसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।